नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो होतो मोटर चालू करायला. आता मोटर चालू करायला चाललो होतो कपाशी वावरातून. कपाशी वेचून झालेली होती आणि कपाशी तर काहीच लागलं नव्हतं कपाशीला. चाललो होता रस्ता करलो होतो कपाशीतून मोटर चालू करायला. तिकडे चाललो. ते बघा आपली कपाशी कशी आता या तुरी शेंगा अर्ध्या वाळल्या की अर्ध्या ओढल्या आहे. हे बघा तुम्ही बघू शकता कशी झाली आहे. त्यांचं पण आता काही सांगता येत नाही कधी वाळतं ते. आता ही कपाशी अर्धी वेचणं बाकी होती. चला म्हणलं आता मोटरकडे जाऊ म्हणलं, पाईप वगैरे व्यवस्थित बांधलेला आहे की नाही बघून घेऊ. आता तिकडे चाललो आहे मी. बघूया का बघू व्यवस्थित बांधलेला आहे की नाही. तर बापा इकडे येऊन बघतो तर का पाईप तिकडेच बांधला होता. हा पाईप अलीकडे बांधायचा होता. आता पाईप अलीकडे बांधून घेतला आहे आपण. आता मोटर चालू करू. तर मोटर चालू करून दिली आणि संध्याकाळी आलो घरी तर ढोराला चारा पाणी वगैरे करणं होता. तर खूप थकलो होतं, पण केल्याशिवाय करायची इच्छा नव्हती, पण करणं गरजेचं होतं. पप्पा ते वगैरे तिकडं ढोराला तिकडे घेऊन जात होते आणि मी शेण भरत होतो. तर शेण टोपलं भरलं, आता टोपलं उचललो तर चालू उकड्यावरती घेऊन. आता उकड्यावरती फेकून देऊ म्हणलं. थोडेफार अजून 2-3 टोपले तेवढे फेकून देऊ. उखाडा खूपच दूर होता, पण आता ते फेकणंच होतं एवढं दूर असल्यावरती. तेवढं करून दिल्यावरती लगेच ढोराला तिकडे नेऊन ढेप वगैरे ठेवून चारा पाणी करणं होता. बघू शकता मित्रांनो, असं आपलं काम असतं.